पोलीस भरतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे. प्रीतीचा मुलगा प्रवीण आहे. राम हा प्रीतीचा भाऊ आहे. नीताला एक मुलगी आहे. तिचे नाव रीमा आहे. नीता ही रामाची बहीण आहे. तर प्रवीणचे रीमाशी नाते काय? अशा नातेसंबंधांचे क्वेश्चन कसे सोडवायचे लवकरात लवकर ते आपण पाहूया. तर तुम्ही अशा प्रकारे जर मांडणी केली तर तुम्हाला असे नातेसंबंधीचे प्रश्न सोडवण्यास लवकर मदत होईल. जे लेडीज असतील त्यांना निगेटिव्ह साईन हे करा आणि जे पुरुष असतील त्यांना प्लसने दर्शवा. आणि जे समजा इथे लिहिलं आहे की प्रीतीचा मुलगा प्रवीण आहे, तर प्रीतीचा मुलगा प्रवीण म्हणजे त्याच्या खाली लिहा, जसं की एक पिढी. आणि जर प्रीतीचे वडील सांगितले असते तर ते आपण वरती लिहिले असते. तर पुढचा आहे राम हा प्रीतीचा भाऊ आहे. म्हणजेच भाऊ असेल तर त्या पॅरलल लाईनमध्ये लिहा. राम हा प्रीतीचा भाऊ आहे म्हणजेच पुरुष प्लस चिन्ह. नीताला एक मुलगी आहे. आपण सेपरेट नीता लिहिले. नीताला एक मुलगी आहे. मुलगी तिचं नाव रीमा आहे. तर रीमा हे निगेटिव्ह चिन्ह आणि नीता निगेटिव्ह चिन्ह. नीता ही रामाची बहीण आहे म्हणजेच रामाची बहीण निगेटिव्ह चिन्ह. तर प्रवीणचे रीमाशी नाते काय? आपल्याला विचारलं आहे प्रवीणचे रीमाशी नाते काय? राम प्रीतीचा भाऊ आहे. नीता रामाची बहीण आहे. तर हे तिघेही भाऊ बहीण आहे. म्हणजेच प्रवीणच्या आईची बहीण ही तिची मावशी आणि मावशीची मुलगी म्हणजे प्रवीणची मावस बहीण. तर प्रवीणचे रीमाशी नाते काय? तर प्रवीण हा रीमाचा मावस भाऊ लागेल. अशा प्रकारे नातेसंबंधांचं तुम्ही सुटसुटीत करून लिहिलं तर उत्तर लवकरात लवकर मिळेल. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.